हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल फार्मासिस्ट कट्टा. ह्या फार्मसी चॅनलवरती आपण 2 व्हिडिओज अपलोड केलेले लास्ट टाईमला, ज्याच्यामध्ये पूर्ण सिलॅबस रिलेटेड फर्स्ट इयरचा आणि सेकंड इयरचा आणि सेकंड इयरमध्ये किती सब्जेक्ट, फर्स्ट इयरमध्ये किती सब्जेक्ट, ह्या सगळ्याची माहिती मी तुम्हाला दिलेली. ॲज म्हणजे PCI किंवा जो MSBTकडून आलेला जो डेटा होता सिलॅबस रिगार्डेड, तोच मी तुम्हाला दाखवला. त्याच्यात काहीच असं वेगळं नव्हतं किंवा माझं ॲडेड नव्हतं. जे काय होतं मी फक्त तुम्हाला इलॅबोरेट करून दाखवलं. आणि आजच्या ह्या लेक्चर्सला मी टॉपिक स्टार्ट करते फार्मास्युटिक्सचा फर्स्ट चॅप्टर, हिस्ट्री ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी इन इंडिया. हा चॅप्टर मी स्टार्ट करते आज. आणि हा चॅप्टरचा 1/4 भाग, ह्याचे 5 पार्ट येणार आहेत. आणि ह्यातला जो 1/4 म्हणजे 1/5 भाग आहे, म्हणजे पहिला भाग आहे, तो मी तुम्हाला दाखवते. ज्याच्यामध्ये आपण बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची फार्मसी सिस्टम कशी होती, स्वातंत्र्याच्या नंतरची किंवा गव्हर्नमेंटने काय काय ॲक्शन घेतल्या त्यासाठी, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. चला करूया. मी लाईन टू लाईन तुम्हाला एक्सप्लेन करेल. जिथे मी सांगेल की IMP आहे तिथे तुम्ही IMP मार्क करत चला किंवा तो पॉईंट तुमच्या नोट्समध्ये लिहत चला, ठीक आहे. आणि हे सगळं मी एक्झिट एक्झामच्या परीने म्हणजे एक्झिट एक्झामच्या दृष्टिकोनाने सांगते आहे. त्यामुळे लेक्चर जरी बोरिंग वाटलं तरी पण थोडं करून बघा, नाही तर मग 2x बघा, जसं तुम्हाला पॉसिबल होईल तसं. पण मी जे IMP सांगते तेवढे लिहून घ्या, म्हणजे ते तुम्हाला इथे पण बेनिफिशियल आहे. मी एवढा मोठा लेक्चर सांगते कारण का हे एक्झिट एक्झामच्या दृष्टिकोनाने सांगते आहे, ठीक आहे. मग चला स्टार्ट करूया. बिफोर इंडिपेंडन्स फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. द ॲलोपॅथिक सिस्टम केम इन टू इंडिया विथ द ब्रिटिश ट्रेडर हू वॉज लेटर बिकेम द रूलर. अंडर द ब्रिटिश रूल दिस सिस्टम गॉट स्टेट पॅट्रोनेज म्हणजे संरक्षण. ओके. ॲलोपॅथिक सिस्टम म्हणजे जे दवाई, मेडिसिन, औषधे होती ते आपल्या इंडियामध्ये कशी आली, ब्रिटिशर्समुळे आली. ब्रिटिशर्स आपल्या इंडियामध्ये ट्रेड करायला आले. ट्रेड करायला म्हणजे व्यवहार. इथे ट्रेड करणं म्हणजे ट्रेडिंग नाही, इथे ट्रेड करणं म्हणजे व्यवहार. आणि व्यवहार करत असताना त्यांनी ॲलोपॅथिक सिस्टम आपल्या इंडियाला आणला होता. म्हणजे त्यांच्यासोबतच ॲलोपॅथिक सिस्टम इंडियामध्ये आला आणि ते आपल्यावरती नंतर रूल केलं, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग आता त्याच्यानंतर ॲट द टाईम इट वॉज मेड फॉर रुलिंग रेस ओनली, म्हणजे फक्त ब्रिटिशर्ससाठी ॲलोपॅथिक सिस्टम लागू होता. आणि लेटर इट डिसेंडेड टू द पीपल अँड बिकेम पॉप्युलर बाय क्लोज ऑफ 19th century. म्हणजे 19th centuryच्या जवळजवळ तो आपल्या इंडियन्सला पण लागू करण्यात आला. त्यांनीच लागू म्हणजे ब्रिटिशर्समुळे झाला. फर्स्ट ॲलोपॅथिक सिस्टम कोणामुळे आला, ब्रिटिशर्समुळे आला. आणि त्याच्यानंतर बिफोर 1940, बिफोर इंडिपेंडन्स, इनिशियली ऑल ड्रग्स वर इम्पोर्टेड फ्रॉम युरोप. लेटर सम ड्रग्स ऑफ दिस सिस्टम बिगेन टू बी मॅन्युफॅक्चर इन दिस कंट्री. म्हणजे सुरुवातीला 1940च्या आधी, जेव्हा सुरुवातीला स्वातंत्र्याच्या आधी आपण ड्रग्स फक्त युरोप कंट्रीकडून घेत होतो, इम्पोर्ट करत होतो. इम्पोर्ट करणे म्हणजे काय, आणणे, तिकडून इकडे आणणे. आणि एक्सपोर्ट म्हणजे आपल्या देशातून बाहेर पाठवणे. मग पहिले आपण युरोपकडनं घेत होतो ड्रग्स, आणि आता आपण मॅन्युफॅक्चर पण करतो. आणि हे जेव्हा बिफोर इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्याच्या आधी जेव्हा आपण युरोपकडनं घेत होतो ड्रग्स, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी किंवा थोड्या कालावधीनंतर आपण ते आपल्या कंट्रीमध्ये बनवायला स्टार्ट केलं. आणि सगळ्यात पहिली केमिकल इंडस्ट्री कोणी फॉर्म केली होती, तर ते आचार्य PC रे यांनी फॉर्म केलेली 1901 कलकत्त्याला. आता मी हे म्हणजे तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवते. 1901 इस्टॅब्लिशमेंट ऑफ बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स कलकत्ता बाय आचार्य PC रे. आचार्य PC रेने एक बेंगॉल केमिकल फार्मास्युटिकल वर्क्स इंडस्ट्री चालू केली कलकत्त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर 1901 नंतर 1903 आणि 1907 प्रोफेसर TK गुजरने 2 म्हणजे 1903 कोणती फॅक्टरी चालू केली, फॅक्टरी ॲट परेल बॉम्बे, म्हणजे बॉम्बेमध्ये एक फॅक्टरी चालू केली कोणी, TK गुजरने. आणि अल्बॅमिक केमिकल वर्क्स ॲट बरोदा, म्हणजे बरोदामध्ये अजून एक चालू केली, म्हणजे एक आचार्य PCने चालू केली सगळ्यात पहिलं. मग हा मेन पॉईंट आहे. 1901 जी आहे इस्टॅब्लिशमेंट ऑफ बेंगॉल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क्स कलकत्ता, ही खूप IMP आहे. आणि हे त्यांचं म्हणजे त्या ज्यांनी इस्टॅब्लिश केली त्यांचं पण नाव खूप, म्हणजे त्यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. आचार्य PC रे हे नाव खूप इम्पॉर्टंट.
इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यानंतर ड्रग वेअर ऑलमोस्टली एक्सपोर्टेड इन क्रूड फॉर्म अँड इम्पोर्टेड इन फिनिश्ड फॉर्म. म्हणजे आपण जेव्हा इंडियाच्या बाहेर मेडिसिन्स पाठवत होतो, मी म्हटलं मगाशी एक्सपोर्ट म्हणजे बाहेर पाठवणे आणि इम्पोर्ट म्हणजे आपण घेणे, देवाणघेवाण. म्हणजे देणे म्हणजे एक्सपोर्ट आणि घेणे म्हणजे इम्पोर्ट. मग आता जेव्हा आपण इंडियाच्या बाहेर म्हणजे फॉरेन कंट्रीजला जेव्हा आपण औषधे पाठवत होतो किंवा जे काय आपल्याकडे अवेलेबल होतं ते क्रूड फॉर्ममध्ये म्हणजे क्रूड म्हणजे कच्चा फॉर्ममध्ये आपण त्यांना पाठवत होतो. म्हणजे असं जे काय आपण शोधून इथे आपण म्हणजे मॅन्युफॅक्चर करत नव्हतो. आपण डायरेक्टली त्यांना कच्चा माल पाठवत होतो आणि त्यांच्याकडनं बनलेला मॅन्युफॅक्चर्ड फॉर्म आपण घेत होतो. इन द ॲब्सेन्स ऑफ एनी रिस्ट्रिक्शन ऑन क्वालिटी ऑफ ड्रग्स, इम्पोर्टेड मॅन्युफॅक्चरर अब्रॉड टूक ॲडव्हान्टेज इन दिस सिच्युएशन. म्हणजे ह्या जेव्हा आपण त्यांना देत होतो आणि त्यांच्याकडनं जेव्हा फिनिश्ड फॉर्म घेत होतो, एवढं लक्षात घ्या की आपण त्यांना रॉ मटेरियल प्रोव्हाइड करत होतो आणि त्या बदल्यात आपण त्यांच्याकडनं मॅन्युफॅक्चरर जे पूर्ण ड्रग्स बनलेले आहेत ते घेत होतो. आणि ह्या टायमिंगला कोणताही लॉ, कोणताही म्हणजे असं रिस्ट्रिक्शन किंवा काही क्वालिटी चेकिंग होत नव्हती. त्यामुळे जे ॲब्रॉडमधून मॅन्युफॅक्चरर होते त्यांनी आपला फायदा उचलला आणि त्यांनी काय केलं, बघा, फॉरेन मॅन्युफॅक्चरर डम्प्ड इन्फिरियर क्वालिटी मेडिसिन्स अँड अडल्ट्रेट ड्रग्स. म्हणजे अडल्ट्रेड म्हणजे काय, भेसळयुक्त. लिहून घ्या कुठे तर, अडल्ट्रेड म्हणजे भेसळयुक्त ड्रग्स आणि इन्फिरियर म्हणजे लो क्वालिटीचे मेडिसिन. मग त्यांनी हा फायदा उचलून काय केलं की त्यांनी लो क्वालिटीचे मेडिसिन्स आपल्या इंडियामध्ये इम्पोर्ट म्हणजे त्यांच्याकडून एक्सपोर्ट आणि आपल्यासाठी इम्पोर्ट केले आणि जे भेसळयुक्त ड्रग्स होते ते आपल्या इंडियामध्ये आणून सेल केले. आणि मार्केट वेअर फुल ऑफ ऑल सॉर्ट ऑफ युजलेस अँड डिलिट्रियस ड्रग्स वेअर सोल्ड बाय अनक्वालिफाईड मेन. म्हणजे कोणीही उठून तो ट्रेड करत होता, कोणीही असं म्हणजे एक फार्मासिस्ट नव्हता किंवा एक डिग्री होल्डर नव्हता आपल्या इंडियामध्ये जो की म्हणजे पेशंट्सला जी हवी ज्या नावाची ती मेडिसिन दे. असे कोणीही युजलेस बिनकामी जे ड्रग्स होते म्हणजे ज्यांचा काहीच उपयोग नव्हता, थेरपेटिक यूज नव्हते किंवा साईड इफेक्ट होते, असे ड्रग्स आपल्याला त्यांनी सप्लाय केले. आणि ह्यामुळेच खूप म्हणजे जीवितहानी झाली होती तेव्हा इंडिपेंडन्सच्या आधी. मग हे सगळी जीवितहानी झाल्यावरती मग आपलं भारतचं सरकार जागं झालं आणि त्यांनी ड्रग इन्क्वायर कमिटी फॉर्म केली. मग ड्रग इन्क्वायर कमिटी का फॉर्म झालेली, कारण का तेव्हा एवढी जीवितहानी झालेली की भारतच्या गव्हर्मेंटला वाटलं की हां बाबा आता आपण ॲक्शन घेतली पाहिजे. मग गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑन 11 ऑगस्ट 1930 अपॉइंटेड अ कमिटी अंडर द चेअरमनशिप ऑफ लेट कर्नल R.N. चोप्रा टू सी इंटू द प्रॉब्लेम्स ऑफ फार्मसी इन इंडिया. म्हणजे 11 ऑगस्ट 1930ला एक कमिटी फॉर्म केली गेली. ती कोणती होती, ड्रग इन्क्वायर कमिटी. मग हा एक IMP पॉईंट झाला का, ड्रग इन्क्वायर कमिटी कधी फॉर्म झाली, 11 ऑगस्ट 1930ला. आणि ह्यांचा चेअरमन कोण होता, कर्नल R.N. चोप्रा. कर्नल R.N. चोप्रा म्हणजे आता पहिला आपण कोण बघितला IMP माणूस, आचार्य PC रे. आणि दुसरा कोण होता जो ड्रग इन्क्वायर कमिटीचा मेंबर होता, तो म्हणजे चेअरमन होता, ते होते कर्नल R.N. चोप्रा. की काय प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे फाइंड आउट करायला किंवा ते प्रॉब्लेम्स टॅकल करायला त्यांना आपण नेमलं होतं. म्हणजे त्या टायमिंगच्या गव्हर्मेंटने 11 ऑगस्ट 1930ला. आणि त्याच्यानंतर रिकमेंडेड द मेजर्स टू बी टेकन. म्हणजे काही रूल्स आणि काय आपल्याला आपल्या संरक्षणासाठी काय पावले आपल्याला उचलावे लागतील ह्याचं त्यांना म्हणजे सगळे इन्क्वायरी दिली किंवा तेवढं त्यांना इन्फॉर्मेशन दिली आणि आपल्या फार्मसी ऑफ इंडियामध्ये लक्ष द्यायला त्यांना आपण नेमलं. त्याच्यानंतर दिस कमिटी पब्लिश्ड इट्स रिपोर्ट इन 1931. मग 1930मध्ये ही कमिटी आली, 1 वर्षाचा त्यांनी अभ्यास केला आणि 1931मध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला. इट वॉज रिपोर्टेड दॅट देअर वॉज नो रेकग्नाइज स्पेशलाइज प्रोफेशन ऑफ फार्मसी. म्हणजे तेव्हा प्रोफेशन नावात म्हणजे फार्मसीसाठी कोणता कोर्सच नव्हता असं त्यांनी आपल्याला सांगण्यात आलं. म्हणजे 1930मध्ये ड्रग इन्क्वायरी कमिटी झाली. त्याच्यानंतर एक वर्षानंतर सगळ्या रिसर्चने अंडर द चेअरमनशिप ऑफ कर्नल R.N. चोप्रा हे सांगण्यात आलं की आपल्याकडे फार्मसी नावाचं प्रोफेशनच नाही आहे, आपल्याकडे फार्मसिस्टच नाही आहे, ते फार्मसी शिकवायसाठी पण कोण नाही.
मग अ सेट ऑफ पीपल नोन ॲज कंपाऊंडर्स वेअर फिलिंग द गॅप, म्हणजे जे कंपाऊंडर्स होते हॉस्पिटलमध्ये, जे सारखे कामं होते ते सगळे ड्रग सप्लाय करत होते, देत होते मेडिसिन्स वगैरे. मग त्यामुळे आपल्याकडे फार्मसी नावाचं प्रोफेशन होतं बिफोर इंडिपेंडन्स. जस्ट आफ्टर द पब्लिकेशन ऑफ द रिपोर्ट, Professor M.L. Shroff, Mahadev-Lal Shroff initiated pharmaceutical education at the university level in Banaras Hindu University. म्हणजे एम एल श्रॉफ होते, जे महादेवलाल श्रॉफ होते, त्यांनी एक फार्मास्युटिकल, म्हणजे त्यांना लक्षात आलं, मग त्यांनी काय केलं की एक फार्मास्युटिकल एज्युकेशन युनिव्हर्सिटी बनवली बनारसमध्ये, जिचं नाव होतं बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. इन 1935 युनायटेड प्रोव्हिजन फार्मास्युटिकल असोसिएशन वॉज एस्टॅब्लिश्ड. म्हणजे 1935मध्ये, हे इम्पॉर्टंट आहे, युनायटेड प्रोव्हियन्स फार्मास्युटिकल असोसिएशन वॉज एस्टॅब्लिश्ड विच लेटर कन्वर्टेड इंटू इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. म्हणजे 1935मध्ये युनायटेड फार्मास्युटिकल म्हणजे प्रोव्हिन्स फार्मास्युटिकल असोसिएशन आलं आणि त्याच्यानंतर इंडिया म्हणजे त्याचंच नामकरण झालं आणि ते इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन म्हणून जाहीर झालं. द इंडियन जर्नल ऑफ फार्मसी वॉज स्टार्टेड बाय M.L. श्रॉफ इन 1939. मग 1935मध्ये एक असोसिएशन आलं, तिला नंतर नाव दिलं गेलं इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन. आणि फार्मसी आपल्या ह्याच्यामध्ये स्टार्ट कोणी केली? बाय प्रोफेसर M.L. श्रॉफ. इन 1930 ऑल इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन वॉज इस्टॅब्लिश्ड इन 1940. म्हणजे ऑल इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएट झालं 1940मध्ये M.L. श्रॉफने. म्हणजे जनरल फार्मसी कोणी स्टार्ट केली? M.L. श्रॉफने स्टार्ट केली. आणि त्याच्यानंतर ऑल इंडिया फार्मास्युटिकल काँग्रेस आली 1940मध्ये. द फार्मास्युटिकल कॉन्फरन्स हेल्ड इन द सेशन ॲट डिफरंट प्लेसेस टू पब्लिसाइज फार्मसी ॲज अ होल. म्हणजे फार्मसी एक करिअर किंवा एज्युकेशन लेवलसाठी प्रमोट करायला एक कॉन्फरन्स घेतली गेली, म्हणजे फार्मसीला पब्लिसाइज करायला, फार्मसी सगळीकडे कळावं म्हणून. इन 1937 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ब्रॉट इम्पोर्ट ऑफ ड्रग बिल. म्हणजे जे आपण इम्पोर्ट करतो बाहेरच्या देशातून जे ड्रग्स येतं ते आपल्या गव्हर्नमेंटने आणलं, कारण का तिथे काय रूल्सच नव्हते ना, कोणाकडून येते काय येते म्हणून. मग ते नंतर आपण बंद केलं आणि त्याच्यानंतर परत 1940मध्ये गव्हर्नमेंट ब्रॉट ड्रग बिल टू रेग्युलेट. म्हणजे त्या एका ड्रग बिल, म्हणजे पहिला इम्पोर्ट ड्रग बिलमध्ये फक्त इथं जो घेणार होता, म्हणजे असं नाही की आपल्यातलीच माणसं खूप अशी लॉयल असतात, असं नाही. कुठे पण आजकाल कुठेही कोणीही लॉयल नाही आहे. मग पहिल्यापासूनच लॉयल नव्हते, आत्ताचं काय. तर मग तेव्हा अशी माणसं करायची की तिकडून जो ड्रग येतो किंवा इम्पोर्ट बिल येते त्याच्यामध्ये फक्त मॅन्युफॅक्चररचं नाव नसायचं, फक्त इनवॉईस असायचा की ते बिल कसं काय इंडियामध्ये आले असं. मग त्यामुळे ते ड्रग बिल कॅन्सल करण्यात आलं इम्पोर्टचं आणि आपण परत आपलं ड्रग बिल स्टार्ट केलं. म्हणजे ज्याच्यात इम्पोर्ट म्हणजे आलेल्याची माहिती, मॅन्युफॅक्चररची माहिती, सेल किती झाला, डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग्स किती झालं इन ब्रिटिश इंडिया. म्हणजे तेव्हा जे ब्रिटिशर्सनी आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचं दिलेलं, मग त्याची क्वालिटी चेकिंग, रेग्युलेट, इम्पोर्ट कसं झाला, सेल कसा, ह्याचं बिल करण्यात आलं. आणि दिस बिल वॉज फायनली अडॉप्टेड ॲट ड्रग ॲक्ट 1940. हा ड्रग ॲक्ट आपण पुढच्या वर्षी शिकू, म्हणजे सेकंड इयरमध्ये लॉ इथिक्समध्ये आहे ड्रग ॲक्ट 1940 म्हणून, फर्स्टच चॅप्टर आहे. तर इन 1941 द फर्स्ट ड्रग टेक्निकल ॲडवायझर बोर्ड, या IMP आहे, DTAB, MCQमध्ये येतं. एक तर ह्याचं इयर विचारतील, नाही तर ह्याचा फुल फॉर्म विचारतील, त्यामुळे ह्याला अंडरलाईन किंवा लक्षात ठेवा. द फर्स्ट ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड, द फर्स्ट ड्रग टेक्निकल ॲडवायझरी बोर्ड अंडर दिस ॲक्ट वॉज कॉन्स्टिट्युएटेड. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी CDL वॉज इस्टॅब्लिश्ड इन कोलकाता. म्हणजे सगळ्यात पहिलं काय आलं, फुल फॉर्म्स विचारणार, त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मग फर्स्ट ड्रग टेक्निकली ॲडवायझरी बोर्ड हे DTBAचं फुल फॉर्म आहे. आणि ह्या ॲक्टच्या अंडर ह्या ॲक्टच्या अंडर एक लॉ किंवा एक असं सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरी इस्टॅब्लिश करण्यात आली कलकत्त्यामध्ये.
आणि इन 1945 ड्रग रूल अंडर द ड्रग ॲक्ट ऑफ 1940 वॉज इस्टॅब्लिश्ड. हे ॲक्ट्स फक्त आता ब्रीफली तुम्ही लक्षात ठेवा. मी असं ते पुढच्या वर्षी आहे तुम्हाला सगळं, मग मी ते तेव्हा एक्सप्लेन करेल. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि ड्रग रूल म्हणजे ड्रग ॲक्टच्या आतमध्ये म्हणजे ड्रग ॲक्टच्या अंडर एक रूल आला ड्रग रूल म्हणून. द ड्रग रूल हॅज बीन मॉडिफाईड फ्रॉम टाईम टू टाईम. ॲट प्रेझेंट द प्रोव्हिजन ऑफ ॲक्ट ओव्हर कॉस्मेटिक अँड आयुर्वेदिक, उननी अँड होमिओपॅथिक मेडिसिन इन सम रिस्पेक्ट्स. म्हणजे ड्रग रूल आहे तो जो ड्रग ॲक्ट होता 1940चा, त्याच्या अंडर जो ड्रग रूल आलेला तो मॉडिफाय होत गेला, त्याच्यात चेंजेस होत गेले, ॲडिशन होत गेलं, परत म्हणजे ॲडिशन होत गेलं, त्याच्यात काय काय गोष्टी काढण्यात आल्या, काय काय गोष्टी ॲड करण्यात आल्या. मग त्या टायमिंगला ते त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताच्या टायमिंगला आता हा ॲक्ट सगळं कवर करतो. म्हणजे कॉस्मॅटिक्स असतील, आयुर्वेदिक सिस्टम असेल, उननी असेल, होमिओपॅथिक मेडिसिन्स, सगळं त्याच्यामध्ये तो कवर करतो. आणि 1945 गव्हर्नमेंट ब्रॉड द फार्मसी बिल टू स्टँडर्डाइज द फार्मसी एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे फार्मसी बिल निघलं जेणेकरून फार्मसीचं एज्युकेशन काय आहे ते इंडियामध्ये इस्टॅब्लिश होईल असं. In 1946, the Indian Pharmacopoeia list was published. Indian Pharmacopoeia list was published under the chairmanship of late Colonel R.N. Chopra. मग सगळ्यात पहिला R.N. चोप्राने काय केलं, तो एक चेअरमन होता, त्याला आपण अपॉइंट केला चेअरमन ऑफ ड्रग कमिटी. ड्रग कमिटी मेंबरच होता ना, मग वरती बघूया. ड्रग इन्क्वायरी कमिटी मेंबर होता तो. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की आपलं इंडियन फार्माकोपिया लिस्ट काढली, ज्याच्यामध्ये ड्रग लिस्ट होती किंवा रूल्स होते असं. मग इट कंटेन द ड्रग म्हणजे ज्या ड्रग्स आपण इंडियामध्ये यूज करत नाही आणि ते ब्रिटिश फार्माकोपियामध्ये नाही आहेत, म्हणजे आजच्या टायमिंगला जे आपण यूज करतो आहे ड्रग्स आणि ते ब्रिटिश फार्माकोपियामध्ये इन्क्लुडेड नव्हत्या, अशा ड्रगची लिस्ट काढण्यात आली. मग हे कोणी केलं, कर्नल R.N. चोप्राने. आणि त्याच्यानंतर आता हे सगळं झालं फार्मसी म्हणजे आपल्या भारत स्वातंत्र्य होण्याच्या आधीच सगळी हिस्ट्री झाली. आता आपण बघूया फार्मसी प्रोफेशन आफ्टर इंडिपेंडन्स, म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, म्हणजे ब्रिटिशर्स आपल्या इंडियामधून गेल्यानंतर. आणि त्याच्यानंतर फार्मसी प्रोफेशन आफ्टर इंडिपेंडन्स इन इंडिया. फॉर्मल फार्मसी एज्युकेशन वॉज लिडिंग टू डिग्री बिगेन with the introduction of 3 years of Bachelor of Pharmacy at Banaras Hindu University in 1937. मग जेव्हा फार्मसी एज्युकेशनची डिग्री चालू झाली म्हणजे 3 वर्षाचा बॅचलर कोर्स चालू झाला बी फार्मसीचा, तो होता बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये 1937ला. द फार्मसी एज्युकेशन पॅटर्न वॉज बेस्ड ऑन द इन्स्ट्रक्शन प्रोव्हायडेड बाय फार्मास्युटिकल सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन. म्हणजे ब्रिटनकडून जे रूल्स अँड रेग्युलेशन्स होते त्या म्हणजे ब्रिटनचा जो फार्मसी शिकायचा पॅटर्न होता त्या पॅटर्नमध्ये आपण भारतात बनारस हिंदू युनिव्हर्सिटीने आपण स्टार्ट केला. सो त्याच्यानंतर फ्रॉम ट्रेनिंग ऑफ कंपाऊंडर्स वॉज स्टार्टेड इन 1881 इन बेंगल. म्हणजे सगळ्यात पहिले जेव्हा आपल्या भारतामध्ये 3 वर्षाचा फार्मसी कोर्स आला तेव्हा ती ट्रेनिंग ॲज अ फार्मासिस्ट किंवा ड्रग्सची ट्रेनिंग, ड्रग्सची माहिती म्हणजे मेडिसिन्स, मी परत एकदा म्हणते की ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स, इथे तुम्ही मेडिसिन्स म्हणजे ड्रग घ्या, मेडिसिन जे फार्मसी प्रोडक्ट्स भेटतात त्याला ड्रग्स म्हणतात. मग मी म्हणते की सगळ्यात पहिला जेव्हा आपल्या भारतामध्ये बी फार्मसीचं म्हणजे सिस्टम आली तो बी फार्मसीचा पॅटर्न कोणासारखा होता, ब्रिटनच्या पॅटर्नसारखा होता, ब्रिटन एज्युकेशनसारखा होता. मग फॉर्मल ट्रेनिंग ऑफ कंपाऊंडर वॉज स्टार्टेड इन 1881 इन बेंगाल. म्हणजे बेंगालमध्ये फॉर्मल ट्रेनिंग चालू झाली कंपाऊंडर्सला. ॲज कंपाऊंडर म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, कंपाऊंडर्स म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये काम करायचे तेव्हा ते. हे सगळं झालं बेंगालमध्ये, त्यांची ट्रेनिंग स्टार्ट झाली. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे एक आपण पहिल्या हाफमध्ये आपण काय बघितलं की स्वातंत्र्याच्या आधी काय हिस्ट्री होती आणि स्वातंत्र्याच्या नंतर आपली फार्मसी प्रोफेशन किंवा बी फार्मसीचा कोर्स आपल्या भारतात कसा आला तो. मग फादर ऑफ फार्मसी इन इंडिया म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोण फादर ऑफ फार्मसी आहे. द फादर ऑफ फार्मसी इन इंडिया इज महादेवलाल श्रॉफ. हे IMP आहे, याला अंडरलाईन करून घ्या किंवा नोट करून घ्या. द फादर ऑफ फार्मसी इन इंडिया वॉज महादेवलाल श्रॉफ. वॉज बॉर्न ऑन 6 मार्च 1902 ॲट
Darbhang in Bihar. He was not trained pharmacist, but he introduced and led pharmaceutical education in pharmaceutical industry towards the success. म्हणजे त्यांना एवढं फार्मसीचं ज्ञान नव्हतं, पण त्यांनी जे फार्मास्युटिकल्सची एज्युकेशन होती आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज होत्या त्या आपल्या भारतात त्यांनी स्टार्ट केलं होतं ना. मग त्यामुळे तो सक्सेस आपल्या म्हणजे भारतामध्ये फार्मसीचं ज्ञान कोणामुळे जास्त वाढलं असेल तर ते होते महादेवलाल श्रॉफ, आणि त्यांना आपल्या फादर ऑफ फार्मसी म्हणतात. मग फादर ऑफ फार्मसी ऑफ इंडिया हा क्वेश्चन आला तर महादेवलाल श्रॉफ. ठीक आहे. ड्युरिंग हिज टाइम अ प्रोफेसर ॲट बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ही स्टार्टेड सेपरेट ब्रांच ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ॲट BHU फॉर द फर्स्ट टाईम एव्हर इन इंडिया 1932. मग म्हणजे त्यांच्या टायमिंगला जे प्रोफेसर होते त्यांनी एक सेपरेट बॅच फॉर्म केली फार्मास्युटिकल सायन्सची, आणि फर्स्ट ही इंट्रोड्यूस फार्मास्युटिकल केमिस्ट्री ॲज अ प्रिन्सिपल सब्जेक्ट ॲट BSc कोर्समध्ये. त्या टायमिंगला BSc कोर्समध्ये आपण फार्मास्युटिकल केमिस्ट्रीचे म्हणजे इंट्रोडक्शन दिला किंवा तो कोर्स आणला, म्हणजे BSc फार्मास्युटिकल केमिस्ट्री असा कोर्स आला. देन 2 years later ही प्रपोज अँड इंटिग्रेट 2 years BSc कोर्स विथ द सब्जेक्ट फार्मा केमिस्ट्री, फार्मसी अँड कोग्नोसी. म्हणजे BScचा हा कोर्स चालू झाला ज्याच्यामध्ये केमिस्ट्री आणि फार्माकोग्नोसी होतं कंबाईंड, म्हणजे 2 वर्षाचा कोर्स होता आणि BSc कोर्स होता हा. लेटर टर्न इंटू अ कम्प्लीट 3 year फार्मसी कोर्स ॲट BHU फॉर द फर्स्ट टाईम इन इंडिया. आणि जो BScचा 2 वर्षाचा कोर्स होता तो ह्यांनी 3 वर्षाचा कोर्स केला. त्याच्यामध्ये सब्जेक्ट्स ॲड केले केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी आणि फार्मसी. ठीक आहे. बी फार्मसी कोर्स was in 1944 at Punjab University, Lahore on Pakistan. The B Pharmacy course at BHU was industry oriented, while that Punjab University was oriented toward pharmacy practice. मग बी फार्मसी पंजाब युनिव्हर्सिटी लाहोरमध्ये पाकिस्तानमध्ये बी फार्मसी कोर्स आला, आणि पंजाब युनिव्हर्सिटी फक्त फार्मसी प्रॅक्टिसेसबद्दल घेत होती. आपला बी फार्मसीचा कोर्स जेव्हा स्टार्ट झालेला तो BScमुळे स्टार्ट झालेला, आणि पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये तो कोर्स आला होता. थ्रू आउट द प्रोफेशन वॉज ओरिएंटेड टुवर्ड द फार्मसी प्रॅक्टिस ॲट इंट्रोडक्टरी स्टेज, बट ॲज इट ग्रीव इट बिकेम मोर इंडस्ट्री ओरिएंटेड. म्हणजे जसं जसं फार्मसीने ग्रो केलं ते इंडस्ट्रीसाठी ओरिएंट झाला. म्हणजे पहिल्यांदा ड्रग सेल किंवा बाय करण्यासाठी तो कोर्स आला होता, पण त्याच्यानंतर इंडस्ट्रीज मेडिसिन्स बनवण्याच्या इंडस्ट्रीमध्ये तो म्हणजे त्याच्या अवतीभोवती ओरिएंटेड, म्हणजे आजूबाजूला किंवा त्याच्याकडे त्याचा काय म्हणतो आपण हे आला, म्हणजे त्या साईडला जास्त कल्ला तो कोर्स, समजलं. This bend lead to develop of modern Indian pharmaceutical industry, which is now third term of volume. म्हणजे मॉडर्न इंडिया फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचा आत्ताचा जो 3rd टर्म आहे तर डेव्हलपमेंटसाठी म्हणजे डेव्हलपमेंट झाली, आणि आत्ताचा 3rd टर्म ऑफ व्हॉल्यूम इन्व्हेंट झाला. प्रोफेसर श्रॉफ स्टार्टेड फार्मसी एज्युकेशन इन 1940. म्हणजे पहिलं त्यांनी BSc लॉन्च केली. BScमध्ये 3 सब्जेक्ट फार्माकोग्नोसी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री आणि फार्मसी, आणि त्याच्यानंतर 3 वर्षाचा बी फार्मसी कोर्स झाला, आणि त्याच्यानंतर एक मास्टर्स कोर्स आला M फार्मसी म्हणून. आणि त्याच्यानंतर ही लेफ्ट BHU in 1943 टू जॉईन बिर्ला ब्रदर्स ॲज अ चीफ केमिस्ट अँड रिसर्च ऑफिसर. मग त्यांनी बिर्ला ब्रदर्सला जॉईन केलं चीफ केमिस्ट आणि ऑफिसरसाठी. स्टील हिज एफर्ट्स अँड इंटरेस्ट अर्नड हिम पोझिशन ऑफ प्रिन्सिपल ॲट BITS पिलानी, वेअर ही वॉज सक्सेसफुली इंट्रोड्यूस्ड फार्मसी एज्युकेशन ॲट डिग्री लेवल फॉर द नेक्स्ट 5 years बिफोर इंडिया गेन इंडिपेंडन्स. म्हणजे इंडियाचं इंडिपेंडन्स होण्याच्या आधी त्याने तो म्हणजे एवढा तो त्या फार्मसी प्रोफेशन्समध्ये गुंतला होता, एवढं त्याला वाटलं की भाई आपण आपल्या इंडियन्सची केअर करायला पाहिजे, जनतेचं कल्याण करायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी तो इंटरेस्ट त्यांच्यामधला जो असं म्हणजे इंटरेस्ट होता फार्मसी सब्जेक्टचा किंवा म्हणजे देशहिताचं जे त्यांच्या मनात भावना होती ती त्यांनी एलॉबरेट केली किंवा वाढवली, किंवा त्याला घेऊन त्यांनी पुढे असे कोर्सेस आणले. म्हणजे जसं काय BSc आणलं, नंतर B फार्म आणलं, नंतर M फार्म आणलं असं. मग देअर वेअर इन्स्टिट्यूशन ऑफ ऑफरिंग
3 इन्स्टिट्यूशन ऑफ ऑफरिंग बी फार्मसी डिग्री प्रोग्राम सेंट्रल युनिव्हर्सिटी, म्हणजे तीन कॉलेजेस होते जे बी फार्मसीचा डिग्री प्रोग्राम देत होते. मग पहिला होता 1937मध्ये डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, इन्स्टिट्यूशन ऑफ टेक्नॉलॉजी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी. मग सगळ्यात पहिली युनिव्हर्सिटी होती बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीमधली. दुसरी होती युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगडमध्ये होती. स्टेट गव्हर्नमेंट रूल करत होता 1944मध्ये. आणि 1947मध्ये LM कॉलेज ऑफ फार्मसी अहमदाबाद हे प्रायव्हेट कॉलेज होतं. ह्या 3 इंडस्ट्री सगळ्यात पहिले आल्या. आफ्टर इंडिपेंडन्स फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. आता हे सगळं झालं की इंडिपेंडन्सच्या आधी कसा प्रोफेशन होता, काय होतं, कसं काय तो भारतात आला आणि किती त्याची ग्रोथ झाली, किंवा चेअरमन कोण होते, ड्रग कमिटी कशी इन्व्हेंट झाली, त्या ड्रग कमिटीचे कसे कोण चेअरमन होते, ते आपण सगळं बघितलं. आणि आत्ता आपण भारतात स्वातंत्र्य झाल्यानंतरचं फार्मसी प्रोफेशन बघूया. At independence in 1947, India inherited a system of pharmacy profession from the British rulers that was unrecognized, and there was no legal restriction on practice of pharmacy. The concept of pharmacy practice was not realized until after independence was gained. म्हणजे ह्या लाईनमध्ये काय सांगितलं आहे की फार्मसी प्रोफेशन आपल्याकडे ब्रिटिशरकडून आला, ज्यांनी आपल्यावरती रूल केलं त्यांच्याकडून आपल्याकडे हा फार्मसी म्हणजे हा फार्मसी प्रोफेशन आला. आणि त्याच्यासाठी काही लिगल रिस्ट्रिक्शन्स नव्हते किंवा प्रॅक्टिस व्यवस्थित नव्हती. त्यामुळे हे रिअलाईज नाही झालं आपल्याला बिफोर इंडिपेंडन्स. आणि आफ्टर इंडिपेंडन्स वॉज गेन्ड इन 1948. The Pharmacy Act 1948 was enacted as the nation's first minimum standard of educational qualification for pharmacy. म्हणजे 1948 फार्मसी ॲक्ट 1948मध्ये एखादं फार्मासिस्ट होण्यासाठी किंवा ड्रग्सची सप्लाय इनटेक किंवा आपण ड्रग स्टोअर करण्यासाठी जो रूल आला, म्हणजे आज हा रूल फक्त फार्मासिस्टसाठी झाला. म्हणजे कोणीही असं उठून एखादं ड्रग सेल नाही करू शकत किंवा परचेस तर करू शकतो, पण स्टोअर करून नाही करू शकत. असं होलसेलमध्ये आपण नाही करू शकत. त्यासाठी एक एज्युकेशन लागतं, जसं की डी फार्म बी फार्म आत्ताच्या काळात. तेव्हा ते नव्हतं आणि तेव्हा ते नवीनच होतं ना, इन्व्हेन्शन टाईपच होतं ना, त्यामुळे मग तो फार्मसी ॲक्ट झाला. मग त्याच्यानंतर रेग्युलर प्रॅक्टिस एज्युकेशन ऑफ प्रोफेशन ऑफ फार्मसी. आणि इन 1948 फार्मसी ॲक्ट 1948 पब्लिश, म्हणजे 1948मध्ये फार्मसी ॲक्ट 1948 पब्लिश झाला. इन 1948 इंडियन फार्माकोपियल कमिटी वॉज कॉन्स्टिट्यूटेड अंडर द चेअरमनशिप ऑफ लेट डॉक्टर BN घोष. मग फार्माकोपियल कमिटी कोणाच्या अंडर फॉर्म झाली? लेट BN घोष. इन 1949 फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया. म्हणजे हे बघा, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हा मेन पॉईंट आहे. PCIचं फुल फॉर्म किंवा ती कोणत्या इयरमध्ये आली ते आपल्याला बघायला, म्हणजे ते आपल्याला IMP आहे आणि ते एक्झाममध्ये विचारतातच. त्यामुळे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया PCI वॉज इस्टॅब्लिश अंडर फार्मसी ॲक्ट. कोणत्या ॲक्टमध्ये? 1948मध्ये. 1948च्याच ॲक्टमध्ये आपल्याला एज्युकेशन कोणतं घ्यायचं आहे फार्मासिस्ट म्हणून हा पण रूल आला होता. आणि त्याच्यानंतर PCI पण इस्टॅब्लिश झाली होती. मग इन 1954 एज्युकेशन रेग्युलेशन हॅव केम इन फोर्स. सम स्टेट्स बट अदर स्टेट लॅग्ड बिहाइंड. म्हणजे काही देशांमध्ये एज्युकेशन आलं होतं आणि काही राज्यांमध्ये एज्युकेशन बी फार्मसीचं आलं होतं आणि काही राज्यांमध्ये नव्हतं आलं. मग त्याच्यानंतर 1954मध्ये ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऑब्जेक्शनल ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट वॉज पास्ड टू स्टॉप मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ क्युअरपिल्स. म्हणजे असे एखादे औषधं किंवा असा एखादा आजार जो आपण क्युअरच करू शकत नाही, जो बरा होणं शक्यच नाही आहे, त्याबद्दल जर का तुम्ही ॲडव्हर्टाईज करता आणि ती फेक ड्रग्स आपण त्यांना सप्लाय करतो आहे, यासाठी तो ॲक्ट बनला होता. तुम्ही हे ॲक्ट फक्त वरच्यावरती समजून घ्या नक्की काय आहे हे. मी तुम्हाला सेकंड इयरला आहे ह्या वर्षी, ह्याबद्दल एवढं काय नाही आहे. सो चिल करा, जास्त पण विचार करून असं डोक्यात नका की सगळंच मी पाठ करेन. याच्यामध्ये फक्त तुम्हाला कोणी म्हणजे फादर ऑफ फार्मसी कोण आहे, किंवा पहिली कमिटी कधी स्टार्ट झाली, किंवा त्याचा फादर कोण होता, किंवा चेअरमन कोण होता, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे ॲक्टचं जास्त एवढं म्हणजे असं नाही म्हणत आहे मी, हे इम्पॉर्टंटच आहे. आता फार्मसी काउन्सिल कधी आली हे पण इम्पॉर्टंट आहे, आणि ड्रग मॅजिक रेमेडीज कधी आली हे पण इम्पॉर्टंट आहे. मग आता त्याच्यानंतर मेडिसिन अँड टॉयलेट प्रिपेरेशन्स, म्हणजे जे
असे ॲसिड्स होते जे टॉयलेट साफ करायसाठी किंवा मेडिसिनल होते त्यासाठी जे आलेले, किंवा ॲक्ट वॉज इंट्रोड्यूस टू एन्फोर्स युनिफॉर्म ड्युटी फॉर ऑल स्टेट ऑफ अल्कोहोल प्रोडक्ट्स. म्हणजे अल्कोहोल प्रोडक्ट्स जेवढे पण अल्कोहोल म्हणजे OL ज्या केमिकल्सच्या मागे लागतं त्या प्रोडक्ट्सचं आहे, दारूचं प्रोडक्ट्स नाही आहे ते. OL केमिकल फॉर्मेशनमध्ये आयुपॅक नेम जर का तुम्ही वाचलं असतील तर तेव्हा तुम्हाला समजेल. इन 1955 फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिश्ड. आता हा पण खूप IMP आहे. मी म्हणलं 1949चा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया IMP आहे आणि 1955चा फर्स्ट एडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया हा इम्पॉर्टंट आहे. DPCO. The DPCO Drug Price Control Order was first passed in 1966 and then revised in 1970, 1979, 1987, 1995 and 2013, issued under the Essential Commodities Act. म्हणजे बघा, फर्स्टली जो इंडियन फार्माकोपियाचा एडिशन पास झाला होता तो होता 1955ला. हे लक्षात ठेवा. बाकीचं काय हे इथं सांगितलं आहे की ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर पहिल्यांदा आली ती होती 1966मध्ये आणि ती एवढं 1 2 3 4 5 वेळा बदलली गेली, एवढंच ह्या लाईनमध्ये सांगितलं. आणि त्याच्यानंतर नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट हॅज बीन एनॅक्टेड टू प्रोटेक्ट सोसायटी फ्रॉम द डेंजर ॲडिक्टिव्हनेस ऑफ ड्रग. नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक म्हणजे जे ब्रेनच्या CNSवरती काम करतील किंवा म्हणजे तर नार्कोटिक्स तुम्हाला कसं सांगू, असे नशा करतील किंवा त्याने डोपामाइन रिलीज होईल किंवा ॲडर्नाजिल क्लोरीन नावाचा एक आहे जो आपल्या ब्रेनमध्ये जास्त रश करतो, म्हणजे सिक्रीट होतो आणि त्याने माणसाला म्हणजे नशा, इन शॉर्ट नशा करणं. म्हणजे असे काही ड्रग्स होते जे आपल्याला बनवले गेले होते, म्हणजे असं हितासाठीच बनवले होते, पण त्याचा माणसं हे करायला लागले, म्हणजे मिसयूज करायला लागले, दुर्वापर करायला लागले किंवा चुकीचा वापर करायला लागले. त्यासाठी ॲक्ट बनला होता, तो नार्कोटिक ॲक्ट होता. मग ड्रग पॉलिसी अंडर 1978 अँड ड्रग पॉलिसी 1986. इन 1 सप्टेंबर 1944 द न्यू ड्रग पॉलिसी वॉज अनाउन्स्ड. म्हणजे ड्रग पॉलिसी पहिल्यांदा कधी बनली 1978मध्ये बनली, दुसऱ्यांदा परत ती रिवाईज झाली 1968मध्ये आणि परत 1994मध्ये नवीन पॉलिसी अनाऊन्स झाली. आणि 2002ला फार्मास्युटिकल पॉलिसी 2002 नॉट इम्प्लिमेंटेड. म्हणजे ही इम्प्लिमेंट झाली नव्हती, ही बनली होती. ह्या 2 इम्प्लिमेंट झालेला, न्यू ड्रग इम्प्लिमेंट झाला होता, खरं 2002ची इम्प्लिमेंट झाली नव्हती. आणि त्याच्यानंतर 2012ला नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग पॉलिसी 6 टू रिप्लेस द ड्रग पॉलिसी. म्हणजे ह्या दोघांनी ह्या जी नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग पॉलिसी आहे ह्याने ड्रग पॉलिसीला रिप्लेस केलं. द नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग पॉलिसी इज द पॉलिसी गव्हर्निंग प्राईस कंट्रोल अँड DPCO इन ऑर्डर बाय विच प्राईस कंट्रोल इज एन्फोर्स्ड. म्हणजे चुकीचा लेबल लावून किंवा महाग ड्रग्स विकणाऱ्यांना जे होतं त्यासाठी एक गव्हर्मेंटने एक नियम लागू केला किंवा गव्हर्मेंटने एक फिक्स्ड म्हणजे ह्या अमाऊंटच्या वरती एक्सीड नाही केलं पाहिजे अशी एक पॉलिसी काढली, ज्याला नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग पॉलिसी म्हणतात. हे सगळं जे ॲक्ट्स आहेत ते तुम्हाला सेकंड इयरमध्ये आहेत. आत्ता फक्त फुल फॉर्म्स लक्षात ठेवा. म्हणजे NPP आला, NPPP आला तर त्याचा काय फुल फॉर्म आहे, DPCO आला तर त्याचा काय फुल फॉर्म आहे, परत PCI आला आहे तर ह्याचा काय फुल फॉर्म आहे, असे फक्त तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे. करंटली वन नीड्स ॲटलिस्ट डिप्लोमा इन फार्मसी टू प्रॅक्टिस ॲज अ फार्मासिस्ट. म्हणजे आपण एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये किंवा एखाद्या ॲज अ फार्मासिस्ट काम करायचं असेल तर आपल्याकडे ॲटलिस्ट एक डिप्लोमा, म्हणजे आपल्याकडे काहीतरी एज्युकेशन हवं फार्मसी रिलेटेड. म्हणजे डिप्लोमा असेल तरी तो चालेल. प्रोव्हिजन ॲक्ट वेर इम्प्लिमेंटेड. म्हणजे विदाऊट डिप्लोमा किंवा दुसरं कोणतंही एज्युकेशन नसेल, म्हणजे B फार्मसी नसेल किंवा डिप्लोमा नसेल आणि आपण ॲज अ फार्मासिस्ट आपण काम करतो आहे तर ते लागू होणार नाही. हे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने ॲक्ट काढला ज्याच्यामध्ये ह्या 2 काय म्हणतात क्रायटेरिया आपल्याकडे असलंच पाहिजे. एकतर आपण डिप्लोमा होल्डर पाहिजे किंवा बॅचलर होल्डर पाहिजे. आणि आता आपण आपल्या करंट सिच्युएशन बघूया काय आहे नक्की. करंट स्टेटस ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. फार्मसी एज्युकेशन इन आवर कंट्री वॉज विटनेस ट्रेमेंडस एक्सपेन्शन इन लास्ट 2 decades. म्हणजे मागच्या वर्षात
मागच्या वर्षात म्हणजे काही ह्या ज्या रूलिंग म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्स जो आपल्या फार्मसीमध्ये ग्रोथ आली आहे ती आत्ताच्या प्रोफेशनमध्ये कशी चालली आहे हे बघायचं आहे. आणि ही ग्रोथ खूप ट्रेमेंडस आहे. ट्रेमेंडस म्हणजे आकर्षक, म्हणजे खूप असं एक ग्रोथ लेवल आली आहे असं. द स्टँडर्ड इन एज्युकेशन हॅव बीन एरोडेड बाय रायझिंग टाइड्स ऑफ मिडोसिरिटी. म्हणजे एक आपल्या एज्युकेशनचं स्टँडर्ड हे झालं, इव्हॅल्युएट झालं, म्हणजे वाढलं. सगळ्यात पहिले BSc होता. BSc फक्त कंपाऊंडरसाठी होती. मग BScचं B फार्मसी झालं, B फार्मसीचं M फार्मसी झालं, नंतर मग डिप्लोमा पण आला असं. आणि आत्ता urgent need to initiate an academic exercise aimed at attentioning revamping of curriculum, keeping in pace with current and emerging trends in the field of pharmacy. Keeping above points PPR 2015 Pharmacy Practice Regulation 2015 and ER 2020 Education Regulation 2020 have been introduced by PCM. परत PCI ने 2 हे काय म्हणतात रूल्स रेग्युलेशन्स काढल्या. पहिली होती फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन्स आणि म्हणजे 15मध्ये, आणि 5 वर्षानंतर लगेच फार्मसी एज्युकेशन म्हणजे पहिल्यांदा फार्मसी प्रॅक्टिस कोण करणार, कशासाठी करणार, कसं करणार ते होतं. आणि त्याच्यानंतर एज्युकेशनचा एक क्रायटेरिया आला की हे एज्युकेशन होल्डर्सच पाहिजेत फार्मसिस्ट ॲज अ फार्मसिस्ट. त्याच्या अलावा कोणीही फार्मसी किंवा कोणताही एरागेरा माणूस फार्मसी चालवू शकत नाही. वी हॅव टुडे मोर दॅन 6 लाख फार्मासिस्ट इन द कंट्री. ही खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्यामध्ये आत्ता सध्याला 6 लाख फार्मासिस्ट आहेत, ऑफ विच 5 लाख्स आर इन कम्युनिटी. म्हणजे जे 6 लाख्समधून जे 5 लाख आहेत ते त्यांची फार्मसी, स्वतःची फार्मसी आहे त्यांची असं. आणि डिप्लोमा होल्डर्स लार्जली हँडल द फार्मसी प्रोफेशन अँड द प्रोव्हाइडिंग ऑफ क्वालिटी फार्मास्युटिकल केअर इज स्टील अ ड्रीम. म्हणजे असं आपण जे डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांचं फक्त एखादी कम्युनिटी फार्मसी म्हणजे मेडिकल स्टोअरपर्यंत सीमित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपण एक क्वालिटेटिव्ह फार्मास्युटिकल केअर जी पेशंटला द्यायला पाहिजे ती अजून पण अचीव केलेली नाही आहे. तरी पण हवेवर सिग्निफिकंट डेव्हलपमेंट अंडर वे मे चेंज द सिच्युएशन. म्हणजे आता जशी ग्रोथ आहे ती पुढे जाऊन खूप चांगली ग्रोथ होईल, म्हणजे अजून डेव्हलपमेंट होईल, सगळं काय व्यवस्थित होईल असं. द इन्क्रीज इन कन्झ्युमर अवेअरनेस अमॉंग द फार्मासिस्ट ऑन द नीड टू प्रोव्हाइड डायरेक्ट पेशंट केअर, एंट्री ऑफ इंटरनॅशनल प्लेयर इन कम्युनिटी फार्मसी अँड हेल्थ इन्शुरन्स. म्हणजे कन्झ्युमर्स अवेअर असले पाहिजे, ते नक्की कशावरचे टॅबलेट्स घेत आहेत, डॉक्टरांनी त्यांना काय प्रिस्क्राईब केलं आहे असं. आणि फार्मासिस्टला पण डायरेक्ट पेशंट केअर प्रोव्हाइड केली पाहिजे. म्हणजे आपल्याला त्यांना म्हणजे आता जर का एखादा आजार झाला एखाद्या पेशंटला आणि त्यांना आपण ट्रीट नाही करू शकत, आपल्याकडे ते अवेलेबल नाही आहे प्रोडक्ट, ठीक आहे, आपण ते त्याला देऊ शकत नाही. त्यामुळे जर का त्याचे जीव जात असेल किंवा तो त्यामुळे जर का परेशानीमध्ये असेल तर मग हे थोडी वाईट गोष्ट आहे ना. आणि त्याच्यानंतर इन्क्रीजिंग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ इंडस्ट्री. म्हणजे आपली ट्रेडिंग राहिली पाहिजे. तर त्या काळात कसे ब्रिटिशर्स आपल्या भारतात येऊन कसं ट्रेड केलेलं, त्यांनी ॲलोपॅथिक सिस्टम म्हणजे इंट्रोड्यूस केली भारताला. तसंच आपल्याला फॉरेनमध्ये काय काय म्हणजे इन्व्हेन्शन्स आहेत किंवा काय इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांची हेल्थ सिस्टम कशी आहे हे बघून आपल्याला केलं पाहिजे इथे. आणि इन्क्रीज इन अवेअरनेस दॅट क्वालिटी फार्मास्युटिकल केअर कॅन बी डिलिवर्ड ओनली बाय फार्मासिस्ट ट्रेन इन डायरेक्ट पेशंट केअर. म्हणजे आपण असं कोणीही फार्मासिस्ट म्हणून स्वतःला म्हणू शकत नाही. एक तर त्यांच्याकडे डिग्री पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, काही ना काहीतरी त्यांच्याकडे एज्युकेशन पाहिजे, नॉलेज पाहिजे. त्याशिवाय ते लोक अशा औषधं वगैरे विकू शकत नाही. हे यातून मला सांगायचं. एज्युकेशनल प्रोग्राम कोर्सेस इन इंडिया. म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत ते याबद्दल सांगितलं. म्हणजे डिप्लोमा इन फार्मसी, परत बॅचलर ऑफ फार्मसी, मास्टरी ऑफ फार्मसी, मास्टर ऑफ सायन्स इन फार्मसी, त्या प्रॅक्टिस बेस्ड डॉक्टर ऑफ फार्मसी, PharmD जे आत्ता आले रिसेंटली, आणि डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन फार्मसी म्हणजे PhD. ठीक आहे. मग हे सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत सध्याच्या काळात इंडियामध्ये. आणि डिप्लोमा काय 2 वर्षाचा आहे. 5 hours ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग असली पाहिजे. कम्प्लिटेड इन 3 months. म्हणजे 3 monthsमध्ये म्हणजे शिक्षण झाल्यानंतर 2 वर्ष शिक्षण झाल्यानंतर 3 monthमध्ये
त्यांनी काम केलंच पाहिजे एकतर हॉस्पिटल किंवा एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये. आणि बॅचलर्स ज्यांनी म्हणजे जे लोक बी फार्मसीला आहेत त्यांचा 4 वर्षाचा कोर्स आहे आणि ते कॉलेज अफिलिएटेड असलं पाहिजे युनिव्हर्सिटीला. आणि ते कॅन एम फार्म डिग्री इन 2 इयर्स. म्हणजे जर का बी फार्मसी झाली आहे तर एम फार्मसी करू शकतात ते. मग ते रिसर्चर्स होऊ शकतात. म्हणजे बी फार्मसी फक्त एखाद्या मेडिकल स्टोअरपर्यंत सीमित नाही, ते एम फार्मसी करून पुढे जाऊन रिसर्चमध्ये पण कॉन्ट्रीब्यूट करू शकतात. त्याच्यानंतर येतं एम फार्मसी म्हणजे मास्टर्स इन फार्मसी. हा इंडस्ट्रियल फार्मसीचा प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये क्वालिटी अशुरन्स फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस केली आहे टू ट्रेन ग्रॅज्युएट फार्मसिस्ट टू प्रोव्हाइड क्लिनिकल ओरिएंटेड सर्व्हिसेस. आणि म्हणजे एम फार्मासिस्ट असे आहेत ज्यांना क्लिनिकल नॉलेज जास्त आहे, ठीक आहे. आणि ह्यांचं सगळ्यात फर्स्ट प्रोग्राम प्रॅक्टिस किंवा इंट्रोड्यूस झाला जगद्गुरू श्री सिवारा तेरेस्वरा कॉलेज ऑफ फार्मसी मैसूरमध्ये, उटीमध्ये पण झाला होता. आणि MS फार्म म्हणजे हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च इन इंडिया ऑफरिंग MS फार्मा. म्हणजे हा एक इंडस्ट्री आहे. ओके, कुठे होतो आपण? ठीक आहे. डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी स्टार्ट केलेलं. स्टुडंट विथ एम फार्म डिग्री इन एनी डिसिप्लिन कॅन वर्क टुवर्ड अ PhD विथ ॲन ॲडिशनल मिनिमम ऑफ 3. PhD एम फार्मसीनंतर 3 वर्षाची ही डिग्री असते असं इथे सांगितलं. आणि डॉक्टर ऑफ फार्मसी हा टोटल फुल टाईम कोर्स असतो, 6 वर्षाचा आहे, तुम्हाला माहितीच असेल. आणि 3 इयर्सचा प्रोग्राम आहे. म्हणजे 3 इयर प्रोग्राम. डी फार्मसी प्रोग्राम वॉज इंट्रोड्यूस 2008मध्ये ह्याची म्हणजे स्थापना झाली होती किंवा हा इंट्रोड्यूस केला होता ॲज अ डॉक्टर फॉर फार्मसी कोर्स. मग ज्याच्यामध्ये त्यांना एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग आहे, प्रॅक्टिस टाईप्स अँड कुड प्रोव्हाइड फार्मास्युटिकल केअर टू पेशंट. म्हणजे अजून चांगल्या वेमध्ये ते लोक म्हणजे ॲज अ फार्मासिस्ट चांगल्या वेमध्ये चांगलं आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. मग ग्रोथ ऑफ फार्मसी इन इंडिया एज्युकेशन प्रायर टू मिड 80s. The growth of publicly funded institution of higher education including pharmacy institution was very slow. म्हणजे 1980sच्या आधी त्यांची ग्रोथ खूप स्लो होती आणि त्यांना फंडिंग पण मिळत नव्हती. त्यामुळे until early 1980s there were 11 universities and 26 colleges offering B pharmacy course at bachelor's and master's. म्हणजे 1980च्या थोडंसं आधी किंवा जेव्हा 11 युनिव्हर्सिटीज झाल्या होत्या, 26 कॉलेजेस झाले होते फार्मसीचे. ज्यांच्याकडे बॅचलर्स आणि मास्टर्स कोर्स अवेलेबल होता. सिन्स लेट म्हणजे 1980s नंतर ड्यू टू रॅपिड इंडस्ट्रियलायझेशन इन फार्मास्युटिकल सेक्टर्स, प्रायव्हेटायझेशन, इकॉनॉमिक ग्रोथ आणि फार्मसी एज्युकेशन हॅज बीन डेव्हलपिंग फास्टर इन इंडिया. म्हणजे 1980 नंतर जी फार्मसीने ग्रोथ घेतली आहे, फार्मास्युटिकल सेक्टरने ग्रोथ घेतली, इंडस्ट्रीज बनल्यात, प्रायव्हेटायझेशन झालं आहे, इकॉनॉमिकल ग्रोथ वाढली आहे. त्यामुळे आत्ता एनिवेअर इन द वर्ल्ड हा डेव्हलपिंग सब्जेक्ट किंवा डेव्हलपिंग कॉर्नर आहे किंवा डेव्हलपिंग एज्युकेशन आहे किंवा प्रोफेशन आहे. मोस्ट ऑफ द इन्स्टिट्यूशन हवेवर आर प्रायव्हेटली फंडेड कॉलेजेस, प्रायव्हेटली फंडेड युनिव्हर्सिटीज. म्हणजे इन्स्टिट्यूशन ज्या आहेत त्या प्रायव्हेटली फंडेड आहेत आणि युनिव्हर्सिटीज पण प्रायव्हेटली फंडेड आहेत. द प्रायव्हेट सेक्टर विच काउंटेड अबाउट 10% ऑफ द स्टुडंट ॲडमिटेड इन 1980s नाव काउंट्स 91 ऑफ ऑल फार्मसी स्टुडंट्स अँड मीडिया. म्हणजे जेव्हा 1980च्या आधी जेव्हा ह्या फार्मसी प्रोफेशनकडे फक्त 10 लोक होते, म्हणजे 10% स्टुडंट जात होते, आत्ता त्याचा रेट वाढून 91% लोक फार्मसीकडे वळलेले आहेत. आणि फार्मास्युटिकल त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. फार्मास्युटिकल इंडस्ट्री इन इंडिया. किती राहिल्यात आता? होत आले. द फार्मास्युटिकल इंडस्ट्री The pharmaceutical industry in India. The pharmaceutical industry in the world, third last by volume, 14th largest in the term of value. And total annual turnover of pharmaceutical was 2,89,099
998 करोर्स, म्हणजे आत्ता फार्मास्युटिकल कंपनीजचा टर्नओव्हर 2,00,000 करोडच्या वर आहे फॉर इयर म्हणजे 2019 आणि 2020साठी. टोटल फार्मास्युटिकल एक्सपोर्ट्स अँड इम्पोर्ट्स फेअर टर्न ऑफ 1,46,260 crores and 943 crore रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ह्या 2 वर्षात एवढा ग्रोथ झाली आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही करोड्सचा टर्नओव्हर झाला आहे फक्त आपल्या इंडियामध्ये. आणि मेजर सेगमेंट ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्री ॲज अ जेनरिक ड्रग, OTC मेडिकेशन, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट्स, बल्क ड्रग्स, वॅक्सिन, कॉन्ट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग, बायोसिमिलर्स अँड बायोलॉजिक्स. म्हणजे हा सगळा ग्रोथ आहे तो कोणत्या ड्रग्स म्हणजे जेनरिक ड्रग्स, OTC म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिकेशन जे विदाऊट प्रिस्क्रिप्शन घेतले जातात, आणि बल्क ड्रग वॅक्सिन्स किंवा कॉन्ट्रॅक्ट रिसर्चमध्ये झाले, बायोसिमिलर बायोलॉजिकल्समध्ये. आणि इंडिया हॅज द सेकंड हायेस्ट नंबर ऑफ US FDA अप्रूव्ड प्लांट्स आउटसाईड द US. म्हणजे इंडियाची हायेस्ट नंबर ऑफ US FDA अप्रूव्ड प्लांट्स आहेत US आपल्या आउटसाईड द US मध्ये पण आहेत. इंडिया इज द ग्लोबल लीडर इन द सप्लाय ऑफ DPT म्हणजे डिप्थेरिया, टेटनस अँड पर्ट्युसिस. हा सप्लाय म्हणजे इंडिया इज ग्लोबल लीडर सप्लाय ऑफ DPT. हा डिप्थेरियाचे जे वॅक्सिन्स आहेत किंवा वॅक्सिन्स किंवा ड्रग्स किंवा मेडिसिन्स आहेत हे आपण डिप्थेरिया, टायटनस आणि पर्ट्युसिस हे खूप आहे. आणि BCG पण बॅसिलस कॅलमिटी-ग्युरिन वॅक्सिन हे BCG वॅक्सिन आहे ते पण इंडियामध्ये आहे. आणि मिलासिस वॅक्सिन पण इंडियामधून आपण सेल करतो. इंडिया अकाउंट्स फॉर 60% ऑफ ग्लोबल वॅक्सिन. म्हणजे 60% आपण इम्पोर्ट करतो, त्या 60% ऑफ वॅक्सिन्स आपल्या इंडियाकडून जातात. तर प्रोडक्शन कॉन्ट्रीब्युशन ऑफ 40 to 70% ऑफ WHO डिमांड्स फॉर डिप्थेरिया, टिटॅनस अँड पर्ट्युसिस. म्हणजे प्रोडक्शन आपल्या 70 to 40% आपल्या जे भारतातून जातं ते 70 to 40% डिमांड आहे ह्या 3 वॅक्सिन्सची. आणि BCG वॅक्सिनची पण. आणि 90% ऑफ WHO डिमांड फॉर मियासिल्स वॅक्सिन. आणि ह्या ज्या वॅक्सिन्स आहेत म्हणजे आपण नाही म्हणतो ते TTचे इंजेक्शन घ्या किंवा मियासिल्सची घ्या, हे सगळे BCG वॅक्सिन्स आहेत ते आपल्याकडून WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला आपण प्रोव्हाइड करतो 60 to 40%. आणि 90% मियासिल्स वॅक्सिन्स प्रोव्हाइड करतो. इन इंडिया द लार्जेस्ट प्रोव्हायडर ऑफ जेनरिक ड्रग्स ग्लोबली. आपल्याकडून जेनरिक ड्रग्स पूर्ण वर्ल्ड वाईड जात आहेत आणि आपण त्यांचे लार्जेस्ट प्रोव्हायडर आहोत. ॲक्सेस टू अफोर्डेबल HIV ट्रीटमेंट फ्रॉम इंडिया इज द वन ऑफ द ग्रेटेस्ट सक्सेस स्टोरीज इन मेडिसिन. म्हणजे आपल्याकडून HIVची ट्रीटमेंट आहे, अफोर्डेबल ट्रीटमेंट. ही आपण म्हणजे आपल्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे ना की आपण अफोर्डेबल HIV ट्रीटमेंट आपण देतो आहे दुसऱ्यांना. इंडिया इज वन ऑफ द बिगेस्ट सप्लायर ऑफ लो कॉस्ट वॅक्सिन्स इन द वर्ल्ड. म्हणजे आपण लो कॉस्ट वॅक्सिन्स प्रोड्यूस करतो आहे, सप्लाय करतो आहे. आपण ह्याचे पण एक बिगेस्ट ट्रेडर आहोत. इन जनरल सांगायला गेलं की आपण त्याची ट्रेड करतो बिकॉज ऑफ लो प्राईस अँड हाय क्वालिटी. म्हणजे आपण कमीत कमी पैशात चांगल्या सुविधा लोकांना देतो आहे किंवा चांगले मेडिसिन्स आपण लोकांना प्रोव्हाइड करतो आहे. इंडिया मेडिसिन्स आर प्रेफर्ड वर्ल्ड वाईड. म्हणजे आपले जे इंडियन फार्मास्युटिकल्स म्हणजे जे मेडिसिन प्रिपेअर केले जातात ते वर्ल्ड वाईड ग्लोबली ट्रेड होत आहेत. ग्लोबली आपल्याकडून ते जे ड्रग्स आहेत ते घेतले जातात आहे, आपण त्यांना प्रोव्हाइड करतो आहे WHOला. तर त्याच्यानंतर लिहिलं आहे फार्मसी ऑफ द वर्ल्ड, देअरबाय राईटली मेकिंग द कंट्री द फार्मसी ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपण अशी कंट्री आहे जी फार्मसी आहे वर्ल्डची. म्हणजे आपल्या इंडियामध्ये खूप सारे फार्मास्युटिकल सेक्टर्स आहेत. असे आपण खूप डेव्हलपमेंट केली आहे. आपण खूप लो कॉस्टमध्ये कमीत कमी किमतीत चांगले
मेडिसिन्स किंवा सगळ्यात उपयुक्त गोष्टी आपण समोरच्याला प्रोव्हाइड करतो आहे. तर त्याच्यानंतर इंडिया सप्लायज कुठे गेला हां इंडिया फार्मास्युटिकल सेक्टर फॉर्म्स अ मेजर कंपोनेंट ऑफ द कंट्रीज फॉरेन ट्रेड. म्हणजे आपण एक मेजर कंपोनेंट आहोत फॉरेन ट्रेडसाठी. अट्रॅक्टिव्ह ॲव्हेन्यूज अँड ऑपॉर्च्युनिटीज फॉर इन्व्हेस्टर. म्हणजे आपली जर का म्हणजे मार्केट व्हॅल्यू आपण आपली मार्केट व्हॅल्यू एवढी हाय केली आहे की आपण एवढं चांगलं म्हणजे लोकांना प्रोव्हाइड करतो आहे मेडिसिन्स किंवा एवढे इफेक्टिव्ह मेडिसिन्स प्रोव्हाइड करतात जे बाकीच्या ज्या फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ते आपल्या भारतात इन्व्हेस्ट करतील आपल्यासाठी. हा एक आपला माइलस्टोन आहे. इंडिया सप्लाईज अफोर्डेबल अँड लो कॉस्ट जेनेरिक ड्रग्स टू मिलियन ऑफ पीपल अक्रॉस द ग्लोब. म्हणजे आपल्याकडून लो कॉस्ट जेनेरिक ड्रग्स म्हणजे वर्ल्ड वाईड सप्लाय होतं वर्ल्ड वाईड आणि ऑपरेट अ सिग्निफिकंट नंबर ऑफ युनायटेड स्टेट फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अँड द वर्ल्ड लार्ज WHO गुड मॅन्युफॅक्चरिंग कंप्लेंट प्लांट्स. म्हणजे आपण ह्या सगळ्या प्लांट्समध्ये पण तेवढेच इक्वली इन्व्हेस्टेड आहोत. इंडिया हॅज ऑक्युपाईड अ प्रायमर पोझिशन अमॉंग फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंट्रीज ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपण आत्ता एक प्लेस ऑक्युपाय केली आहे ग्लोबली की फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग कंट्री आहोत आपण. आपल्यामध्ये 500+ डिफरंट म्हणजे शेअर्स किंवा खूप साऱ्या कंट्रीज आहेत ज्या मेडिसिन्स बनवतात. पण आपण जी मेडिसिन प्रोव्हाइड करतो ती लो कॉस्टमध्ये असते, चांगली असते. आपण लोकांचं हित बघतो आहे. आपण लोकांची कशी केअर घ्यायची म्हणजे एखादं पेशंट कसं कमीत कमी किमतीत किंवा त्याचं जी किंमत आहे आपल्या भारतात म्हणजे त्याचा जो खर्च आहे. आता एखादी जी मेडिसिन आहे ती खूपच हाय कॉस्ट आहे आणि ती एखाद्या अशा माणसाला रोग झाला आहे ज्याला तो अफोर्ड नाही करू शकत. मग अशासाठी तर आपण म्हणजे झटतो आहे ना. आपण त्यासाठीच तर हे करतो आहे म्हणजे प्रयत्न करतो आहे की कमीत कमी किमतीत चांगल्यात चांगल्या रिसोर्सेस आपण त्या माणसाला पोचवावे. आणि त्याच्यानंतर येतं इंडिया इज द थर्ड लार्जस्ट मार्केट फॉर APIs ग्लोबली शेअर्ड 8% शेअर ऑफ ग्लोबल API इंडस्ट्री. 500+ डिफरंट APIs अँड मॅन्युफॅक्चर्ड इन इंडिया अँड कॉन्ट्रीब्यूट 75% ऑफ APIs टू प्री-क्वालिफाईड लिस्ट ऑफ WHO. म्हणजे आपण एक सिग्निफिकंट प्लेस होल्ड करतो WHOमध्ये आणि ग्लोबली पण. त्यामुळे हा एवढाच पॉईंट होता. त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्समध्ये किती डिपार्टमेंट होते. ब्युरो ऑफ फार्मा ऑफ इंडिया, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग, मॅन्युफॅक्चरिंग युनिट ऑफ गव्हर्नमेंट. हे सगळं आपण आता या स्लाईडमध्ये बघणार आणि हेच 4 टॉपिक्स आपले बाकी आहेत. Department of Pharmaceutical was created on 1st July 2008 under the Ministry of Chemical and Fertilizers, which the objective to give greater focus and thrust on the development of pharmaceutical sector. म्हणजे 2008ला मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझर्स तर त्यांनी ग्रेट फोकस केलेला की डेव्हलपमेंट म्हणजे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजमध्ये ग्रोथ व्हावी ह्यासाठी. मग रेग्युलेट व्हेरियस कॉम्प्लेक्स इश्यूज रिलेटेड टू प्रायझिंग, अवेलेबिलिटी ऑफ मेडिसिन, अफोर्डेबल प्राइजेस, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, प्रोटेक्शन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स अँड इंटरनॅशनल कमिटीज रिलेटेड टू फार्मास्युटिकल सेक्टर विच रिक्वायर कोऑर्डिनेशन विथ अदर मिनिस्टर्स. म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सने काय केलं की असं म्हणजे ह्याच्यावरती फोकस केला की कमीत कमी दरात चांगले औषध आपण देऊ शकू. परत प्रॉपर्टी राईट्स भेटू शकेल, अफोर्डेबल प्राइजेस असतील, इंटरनॅशनल कमिटमेंट असतील. म्हणजे आपल्याकडून बाहेर ट्रेड होईल आणि म्हणजे ओव्हरऑल एखाद्या फार्मास्युटिकल प्रोफेशनला किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला, फार्मसी या प्रोफेशनला आपल्याला वर न्यायचं आहे असं त्यांचं या डिपार्टमेंटचं काम होतं. मग ब्युरो ऑफ फार्मा PSUS ऑफ इंडिया BPPI हा इम्पॉर्टंट आहे. BPPIचा फुल फॉर्म ब्युरो ऑफ फार्मा PSUPS ऑफ इंडिया सेटअप ऑन 1st December 2008 बाय द डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल मिनिस्ट्री. म्हणजे ह्यांनीच हा एक ब्युरो काढला होता म्हणजे ब्युरो ऑफ फार्मा ऑफ इंडिया PSUS ऑफ इंडिया. आणि त्याच्या अंडर केमिकल म्हणजे ते मगाशी सांगितलं मी ते विच ऑब्जेक्टिव्ह हॅव फोकस्ड ऑन एम्पावर्ड स्ट्रक्चर ऑफ इम्प्लिमेंट ऑफ जन सुषादी स्कीम लॉन्च बाय
फार्मास्युटिकल्स म्हणजे औषधी सॉरी औषधी आहे ते. सॉरी मी चुकीचं वाचलं. with the objective to have focus on empowered structure to implement and जन औषधी स्कीम was launched. म्हणजे ह्या ब्युरोने काय केलं की गव्हर्नमेंट ऑफ म्हणजे स्ट्रक्चर इम्प्लिमेंट ग्रोथसाठी एक जन औषधी स्कीम लॉन्च केली. आणि पब्लिक सेक्टर्स अंडरटेकिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सेंट्रल पब्लिक सेक्टर्स undertaking the department has 5 public sections undertaking under its administrative control. They are Indian Drugs and Pharmaceuticals Limited. आणि त्याच्यानंतर ही एक इंडस्ट्री आहे इंडियन ड्रग फार्मा म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याच्यामध्ये 5 इंडस्ट्रीज होत्या. जी पहिली होती ती देहरादूनमध्ये होती, गुरगावमध्ये होती, हरियाणा देहरादून गुरगाव हरियाणा. त्याच्यानंतर होती पुणे, एक पिंपरी पुणे महाराष्ट्रामध्ये होती. आणि दुसरी होती ती बँगलोरमध्ये होती. तिसरी होती ती कोलकात्यामध्ये होती. चौथी होती ती कोलकात्यामध्ये होती. 5वी होती ती जयपूरमध्ये होती. आणि त्यांची नावं दिलं म्हणजे इंडियन ड्रग अँड फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज. परत त्याच्यानंतर हिंदुस्थानी अँटीबायोटिक्स लिमिटेड. त्याच्यानंतर कर्नाटका अँटीबायोटिक्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड. बेंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल लिमिटेड कोलकाता. राजस्थान ड्रग्स अँड फार्मास्युटिकल लिमिटेड. हे सगळं इस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतर जी योजना आली ती होती प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना. द ब्रँडेड म्हणजे जनरिक मेडिसिन्स आर सोल्ड ॲट सिग्निफिकंटली हायर प्राइजेस देन देअर अनब्रँडेड जेनेरिक इक्विव्हॅलंट दो आर आयडेंटिकल अँड थेरपेटिक व्हॅल्यू. म्हणजे जे ब्रँडेड जेनेरिक मेडिसिन्स होते ते खूप हाय प्राईसमध्ये म्हणजे हे केले होते म्हणजे सेल केलेले. जे आयडेंटिकल होते तिथे ते म्हणजे दो आर आयडेंटिकल इन थेरपेटिक व्हॅल्यू विथ अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेकिंग क्वालिटी जेनेरिक मेडिसिन्स अवेलेबल ॲट अफोर्डेबल प्राइस. म्हणजे जे ब्रँडेड मेडिसिन्स होते ते खूप हाय प्राइजेस होते म्हणजे ज्यांचा थेरपेटिक व्हॅल्यू जास्त होती ती खूप हाय प्राईजने होते. त्यांनाच कमी करून आपण म्हणजे हे जे सगळं आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या इंडियामध्ये जेवढे लोक आहेत त्यांना हिताचं कसं होईल, कसं त्यांना अफोर्डेबल होईल त्यासाठी बघितलं गेलं होतं. आणि स्पेशली टू पुअर अँड डिप्राइव्ड वन म्हणजे ही जी योजना होती ह्यातून चांगल्यातल्या चांगल्या मेडिसिन गरीबातल्या गरीब माणसाला मिळावेत. गरीब माणसाचा उपचार त्या मेडिसिन्सने व्हावा ही ह्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनामध्ये होतं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह होतं त्यांचं. आणि वॉज लॉन्च बाय डिपार्टमेंट इन 2008 म्हणजे ही जी योजना होती 2008मध्ये आली. अंडर द स्कीम डेडिकेटेड आउटलेट नोन ॲज प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र आर ओपन ऑल ओव्हर द कंट्री टू प्रोव्हाइड जेनेरिक मेडिसिन्स टू द मासेस. म्हणजे ऑल ओव्हर म्हणजे आपल्या पूर्ण कंट्रीमध्ये हे जेनेरिक मेडिसिन्स प्रोव्हाइड झाले. आणि सायलेंट फीचर ऑफ दिस स्कीम हॅज बीन प्रूव्ह फॉर कंटिन्युएशन विथ फायनान्शियल आउटलेस ऑफ rupees 490 crores for the period of 2020 to 2021 to 2024 and 2025. The target open was 10,500 PMBJP Kendras in all over the country by March 2025. It has also been decided to enhance the product basket of PMBJP up to 2,000 medicines and 3,000 surgicals by March 2025.